अकोला जिल्ह्यात मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे। जून महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस गुरुवारी दिवसभर सुरूच होता। अकोला जिल्ह्यात सुमारे 1.5 इंच पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। मात्र पिण्याच्या पाण्याच्या संकटातून पूर्णपणे दिलासा मिळण्यासाठी अकोला जिल्ह्याला अजूनही चांगल्या पावसाची गरज आहे। जूनपासून पावसाच्या दीर्घ खंडानं चिंतेत असलेल्या अकोला जिल्ह्याला अखेर दिलासा मिळाला। बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या सार्वत्रिक पावसानं गुरुवारी दिवसभर हजेरी लावत 37.6 मिमी पावसाची नोंद झाली। या पावसामुळे खरीप पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पावसामुळे शहरातील अनेक रस्ते आणि सखल भागात पाणी साचल्यानं नागरिक आणि वाहनधारकांची गैरसोय झाली। काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला। दरम्यान हवामान विभागानं पुढील 24 तासात जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासनानं सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय। तालुकानिहाय आकडेवारीनुसार अकोटमध्ये 29 मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे। त्यापाठोपाठ तेल्हारा 23.4 मिमी, मूर्तिजापूर 21.8 मिमी, बार्शी टाकळी 10.3 मिमी, अकोला 9.8 मिमी, बाळापूर 8.1 मिमी तर पातूरमध्ये 4.6 मिमी पाऊस झाला।